गणेश चतुर्थी निमित्त पंढरपुरात श्री विठ्ठलाला खास सोन्याचं मुकुट तसंच हिऱ्याचे दागिने परिधान करण्यात आले। सोबतच कौस्तुभमणी, दंडपेट्या, जोड हिऱ्यांचा कंगन, जोड मोत्यांचा तुरा, मोत्याची कंठी, शिरपेच मत्स्यजोड, तोडेजोड, तुळशीची माळ, जवेची माठ विठुरायाला परिधान करण्यात आली। तर श्री रुक्मिणी मातेला सोन्याचा मुकुट, वाक्या जोड, जोडतोडे, तर तानवड तोड जमवणी, पदक आणि लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, कंबरपट्टा इत्यादी अलंकार परिधान करण्यात आले। आकर्षक दागिन्यातलं विठ्ठल रुक्मिणीचं रूप डोळ्याचं पारणं फेडणारं असंच दिसून येत आहे। तर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर इथं गणेशोत्सवाच्या निमित्तानं गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली। पंढरपूर समितीचे लेखाधिकारी मुकेश अनिचा यांच्या हस्ते गणेश पूजन आणि स्थापना विधी संपन्न करण्यात आली। गणेशोत्सव काळात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। अष्टविनायक ओझर विघ्नहर नगरीत आज लाडक्या बाप्पाचा जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला। अष्टविनायक ओझर विघ्नहर नगरी भाविक भक्तांनी फुलून गेली आहे। लाडक्या बाप्पाचा मंदिर गाभारा आकर्षक असा विविध रंगी फुलांनी सजवण्यात आला। तर या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक भक्तांनी गर्दी केली। लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांब रांगा लागलेल्या आहेत। पाहायला मिळतोय अष्टविनायक गणपती रांजणगाव नगरी द्वार यात्रा उत्सवानिमित्त सजलेली आहे। आकर्षक विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसर उजळून निघालाय। लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली। सर्वत्र सध्या गणेशोत्सवाची धूम सुरू झाली। कोकणातील घरोघरी गणरायाचं आगमन झालं, परंतु रायगडच्या माणगाव तालुक्यातील सालेगावातील एकाही घरी गणरायाची प्रतिष्ठापना केली जात नाही। तरी देखील इथं गणेशोत्सव साजरा केला जातो। अनेक वर्षाची ही परंपरा ग्रामस्थांनी आजही जपली आहे। यंदाही हा उत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात आला। घरोघरी गणरायाचं आगमन होत नसलं तरीही एक दिवसाच्या या उत्सवासाठी गावात मुंबईकर, चाकरमानी, माहेरवाशिणी हमखास हजेरी लावतात। केवळ गावातीलच लोक नाही तर पंचक्रोशीतील भाविकही हा सोहळा पाहण्यासाठी आवर्जून येतात। कोकणात गणेशोत्सवाची धूम सुरू। रायगडच्या ग्रामीण भागात भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला। या ठिकाणी समूहानं गणेश मूर्ती आणण्यात आल्या। तर रायगड जिल्ह्यात 1 लाखांहून अधिक घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना होते आहे। मंगल मूर्ती कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलाय। कोकणातील स्वयंभू तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळ्यातही गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली आहे। तब्बल 350 वर्षापासून एक गाव एक गणपतीची परंपरा गणपतीपुळ्यात राबवली जाते। त्यामुळे पंचक्रोशीत कुणीही घरी गणपती आणत नाही। आज एकमेव दिवस आहे की गणपतीमुळे पंचक्रोशीत गावातील प्रत्येक भक्तगण येऊन देवळात गणपतीचं दर्शन घेत असतो। गणपतीच्या गाभाऱ्यात जाऊन स्पर्श दर्शन घेण्याची परंपरा आहे। पहाटे 3:30 वाजल्यापासून या ठिकाणी गावकऱ्यांनी रांगा लावल्या। दरम्यान गणपतीपुळे मंदिराचे पुजारी अमित धनवटकर यांच्याशी चर्चा केली। आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी। रत्नागिरीतलं प्रसिद्ध असं देवस्थान असणाऱ्या गणपतीपुळ्यामध्ये आज एक गाव एक गणपतीची परंपरा आजही कायम आहे। या गणपती उत्सवामध्ये गणपतीच्या पहिल्या दिवशी इथं गावकऱ्यांना चरण स्पर्शाची एक सुवर्ण संधी जी असते आणि या संधीचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येनं गावकरी जे आहेत ते या गणपतीच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करण्यासाठी येतात आणि सकाळपासूनच या ठिकाणी रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या पाहायला मिळतात। नेमकी काय परंपरा आहे आपण जाणून घेऊया। आपल्या सोबत आहेत अमित घनवटकर, या पुजारी आहेत। अमित, नेमकं काय ही परंपरा आहे आणि कशा पद्धतीची पाळली जाते? नमस्कार। या ठिकाणी श्री क्षेत्र गणपतीपुळे आणि आजूबाजूची जी 5 महसूल गाव आहेत, या 5 महसूल गावांमध्ये कोणाच्याही घरात पार्थिव मूर्ती आणली जात नाही। हे बाप्पा याचे स्वयंभू आहेत। त्यामुळे या 5 महसूल गावातले जे स्थानिक नागरिक आहेत ते स्थानिक नागरिक या ठिकाणी गणेश चतुर्थीच्या दिवशी येतात
आपलं वर्षभराचं जे काही गाणं असेल, जे काही सांगणं असेल बाप्पाला, ते हक्काने सांगतात. त्याची मनोभावे जी काही सेवा करायची असेल ती करतात आणि येथील तीर्थ आणि फुलोरा असं घेऊन आपल्या घरी नेतात आणि तो फुलोरा पाटावर ठेवून त्याची गणपती बाप्पा म्हणून पूजा केली जाते, सेवा केली जाते. तदनंतर ते तीर्थ प्राशन केलं जातं आणि जो फुलोरा असतो तो आपल्या विहिरीमध्ये ते सोडतात आणि ह्या दिवसापासून पुढच्या गणेश चतुर्थीपर्यंत बाप्पा त्या स्वरूपामध्ये आपल्या बरोबर आहे अशी भावना मनात ठेवून त्यांचं पुढील वर्ष ते आनंदाने घालवतात. या उत्सवासाठी मोठ्या संख्येनं गावकरी जे आहेत ते दरवर्षी गाभाऱ्यामध्ये जो असतो प्रवेश असतो, त्यामुळे दरवर्षी या ठिकाणी येतात आणि या श्रीचं आपलं दर्शन जे आहे ते घेतात. व्हिडिओ जर्नलिस्ट तन्मय दातेसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. नागपुरातही गणरायाचं आगमन उत्साहात आणि धूमधडाक्यात होत आहे. यंदा महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार मंगळवार दुपारपर्यंत 1030 मंडळांना अग्निशामक विभागाकडून हरकत प्रमाणपत्र देण्यात आलं. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची संख्या अजून वाढेल असं सर्व परवानगी घेतलेल्या मंडळाची संख्या 761 आहे. दरम्यान गेल्या वर्षी 917 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मनपाच्या नोंदणी रूप गणरायाची स्थापना केली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गणेशोत्सवाचा उत्साह अजून वाढल्याचं चित्र आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. गर्दीच्या ठिकाणी ड्रोनची मदतही घेतली जाणार. गणपती बाप्पा. कोकणात गणेशोत्सव अतिशय भक्तिमय वातावरणात सध्या साजरा केला जातो. यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात 72,755 घरगुती आणि 31 सार्वजनिक गणपतीच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होणार झालेली आहे. गणेशोत्सवात भक्तिभावानं बाप्पाची पूजा केली जाते. गणपती बाप्पा. कोल्हापूरमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. शहरातील कुंभार गल्ली, बापट कॅम्प, गंगावेश या परिसरातून गणेश भक्त आपल्या बाप्पाला घरी घेऊन जात आहेत. यंदा अनेक भक्तांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्तींना प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वत्र गणेशाचं आगमन मोठ्या थाटामाटात होतंय. कोल्हापुरात देखील हाच उत्साह पाहायला मिळतोय. छत्रपती घराण्याचा गणपती देखील नवीन राजवाड्यावर दाखल झाला. शाही लवाजम्यासह मानकरी गणेश मूर्ती नव्या राजवाड्यावर घेऊन आले. खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते या गणेशाची पूजा करण्यात आली. त्यानंतर छत्रपती घराण्याच्या इतर सदस्यांनी गणेशाचं स्वागत केलं. कोल्हापुरात घरगुती गणपतीच्या आगमनानंतर आता सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तींचं आगमन होतं. कोल्हापूर शहरातील राजारामपुरीमध्ये मोठ्या उत्साहात आणि डीजेच्या तालावर सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते गणरायाचं स्वागत करतात. पारंपरिक वाद्याच्या बरोबरच अत्याधुनिक विद्युत रोषणाई आणि डीजेच्या तालावर कार्यकर्ते थिरकताना दिसत आहेत. आता ही दृश्य पाहतोय कोल्हापुरातील राजारामपुरीतल्या परिसरात. कोल्हापुरात सध्या उत्साह शिगेला पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. बाप्पाचं आगमन झालेलं आहे. डीजेच्या तालावर वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली आहे. संभाजीनगरचं ग्रामदैवत म्हणजे संस्थान गणपती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते संभाजीनगरच्या ग्रामदैवताची स्थापना आणि आरती करण्यात आली. पुढील गणेशोत्सवापर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार येईल असा दावा यावेळी खैरेंनी केला. शहापुरात बाप्पाचं जल्लोषात आगमन झालंय. दरम्यान बाप्पाकरिता हार फुलं खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होताना पाहायला मिळते. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून जागोजागी बंदोबस्त करण्यात आला. गणेशोत्सवानिमित्त अतिशय आनंदी वातावरण शहापुरात पाहायला मिळालं.
आधा किलो लाडक्या गणरायाचं राज्यासह देशभरात विदेशात स्थापना होतीये. या पार्श्वभूमीवर लासलगाव इथं क्रांतिमित्र मंडळाच्या गणरायाचं आगमन झालंय. फटाक्याची आतिषबाजी करत ढोलताशाच्या तालावर लासलगावात लाडक्या गणरायाचं आगमन झालं. या आगमन मिरवणुकीदरम्यान गोदा आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या गोदा आरतीत गणेशभक्त मंत्रमुग्ध झाले. नाशिकच्या मालेगावात गणेशभक्तांनी वाजत गाजत बाप्पाचं स्वागत केलं. ठिकठिकाणी येत्या 50 फुटांपर्यंत मोठ्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. शहरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं. जळगावमध्ये गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळते. कसगावमध्ये पाचपावली माता मित्रमंडळाचा राजाचं वाजत गाजत मोठ्या थाटामाटात आगमन झालंय. आगमनावेळी लाडक्या बाप्पावर 2 जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली. तसंच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी पाचपावली माता मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. पाचपावली माता मित्रमंडळाकडून 10 दिवस सामाजिक उपक्रमही राबवण्यात येणार. अमरावती जिल्ह्यात 1900 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची नोंदणी झाली. त्यापैकी 384 ठिकाणी एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवला जातोय. या संकल्पनेमुळे गावातील वैमनस्य, राजकीय भेद मिटवून सामाजिक ऐक्याचा संदेश मिळाला. तसंच अनावश्यक स्पर्धा, पैशांचा दुरुपयोग आणि ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण मिळालं. नंदुरबारमधील प्रथम मानाच्या दादा गणपतीची स्थापना झाली. त्यानंतर शहरातील अन्य मानाच्या गणपतीची स्थापना करण्यात आली. यावेळी गणेश भक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. राज्यभरात गणरायाचा मोठ्या जल्लोषात स्वागत होते. धाराशिवच्या तुळजापुरात आगळ्यावेगळ्या पद्धतीनं गणरायाचं स्वागत करण्यात आलं. तुळजापुरातील साळुंकी गल्लीत असलेल्या ऐतिहासिक पुरातन विहिरीत गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. जय भारत गणेश मंडळाकडून गेल्या 15 वर्षापासून हा उपक्रम राबवला जातो. या आगळ्यावेगळ्या पद्धतीनं प्राणप्रतिष्ठा केलेली गणरायाला पाहण्यासाठी जिल्हाभरातून गणेश भक्त गर्दी करतात.